जय शिवराय। आज वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे वारकरी शिक्षण संस्था वैष्णवधाम यांनी आयोजित केलेल्या मुला मुलींचे बालसंस्कार शिबिर आणि त्या शिबिरातील तिसऱ्या दिवशीची मुलांना मार्गदर्शन सेवा निवेदक श्री मेघनाथ जाधव यांच्या हस्ते आपण पाहणार आहोत भाग 1 आणि भाग 2 व्हिडिओमध्ये। गेल्या वर्षीपासून अधिकचा संबंध या संस्थेबरोबर माझा आला आणि मी नेहमी सांगत असतो की आणि महाराज जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा मी त्यांना नेहमी सांगत असतो की जगण्याचं समाधान जर कुठे मिळत असेल तर ते या पर्णकुटी मिळते। इथे डॉक्टर कोणाला म्हणायचंय? मला डॉक्टर बनायचं असं माझी इच्छा आहे। आपण गप्पा मारू, मी एकट्याला बोलल्यापेक्षा आपण तुमच्यावर मी आता गप्पा मारतो। ओके, कदाचित तुम्ही मला ओळखताय, काही जण ओळखत नसेल। याच्यात नवीन कोण पण या वर्षी आम्ही शिबिराला आले असे किती जण आहेत? अरे वा, छान संख्या आहे। हे सगळे नवीन आले। ओके, डॉक्टर कोणाला म्हणायचं याच्यामध्ये? डॉक्टर आपल्याला कोणाला म्हणायचं नाही। बरं, शिक्षक कोणाला म्हणायचं याच्यामध्ये? शिक्षक नाही म्हणायचं। बरं, शेतकरी कोणाला म्हणायचं? शेतकरी, मला शेती करायची। बरं, वारकरी कोणाला म्हणायचं याच्यामध्ये? बरं, कीर्तनकार, याच्यात 2-3 जणांचे हात वगैरे की मला कीर्तनकार म्हणायचंय। म्हणजे तुम्ही तर तुमच्या आयुष्यात काहीतरी ठरवले ना की मला काहीतरी बनायचंय, की असं अजिबात नाही काही। प्रत्येकाने काहीतरी स्वप्न बघितली ना, काहीतरी बनायचंय। बघितलं स्वप्न? काय बघितलं स्वप्न? वारकरी बनायचं। वारकरी काय, वारकरी म्हणून काय बनवणार? कीर्तन करायचं। कीर्तनाने पोट भरतं का रे? कीर्तनाने पोट भरत नाही। नाही भरत का? भरतय, भरतय। मुळात एक गोष्ट गमतीचा भाग आहे हा। कीर्तनामुळे तर खरं अनेक लोकांचे प्रपंच चालू आहेत, प्रवचनामुळे अनेक लोकांचे प्रपंच चालू आहेत। या सगळ्या गोष्टी करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा। आता आपण मूळ विषयाकडे आपण वाटचाल करूया। पहिली गोष्ट आम्हाला काय माहिती का? बरं, मला एक उत्तर द्या बरं। सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आमच्या आयुष्यामध्ये आमचं ध्येय ठरलं पाहिजे। पहिलं काय आमचं ध्येय ठरलं पाहिजे? मला काय बनायचंय, मला माझ्या आयुष्यात पुढे जाऊन काय बनायचंय, मला काय करायचंय, आणि त्याच्यानुसार आमची वाटचाल करायची। बऱ्याचदा सर 10वीच्या मुलांना शिकवत असताना एक गोष्ट लक्षात आली की 10वीला गेली की मुलं प्लॅनिंग करतात। आणि प्लॅनिंग कसं असतं ते त्यांच्या रूम मध्ये गेलं की त्यांच्या रूमवरती त्या भिंतीवरती भला मोठा असं छापून लिहिलेलं असतं किंवा पेपर असा चिटकवलेला असतो आणि लिहिलं असतं पहाटे इतक्या वाजता उठायचंय, नंतर प्रात्यविधी करायची, नंतर ह्या विषयाचा अभ्यास इतक्या वाजता करायचाय, त्या विषयाचा अभ्यास इतक्या वाजता करायचाय, नंतर शाळेमध्ये जायचंय, शाळेतून आले इतक्या वेळ खेळायचंय। हे सगळं त्याचं ठरलेलं असतं। माणसाचं कृती म्हणजे प्लॅनिंग करणं आणि त्याचं इमिटेशन करणं। प्लॅनिंग म्हणजे काय? तुम्ही नियोजन करणं, आणि इमिटेशन म्हणजे काय? त्याची अंमलबजावणी करणं। तुम्हाला नियोजन आणि अंमलबजावणी शब्दाचा अर्थ कळतो का? तुम्हाला नाही कळायला कोणाला सांगा का सर हे काय आम्हाला कळलं नाही, मग पुन्हा तुमच्या भाषेमध्ये येऊन सांगतो मी। आता इथे तुम्हाला सगळ्यांना काय सांगितलंय, यातला एक दिवस तुम्हाला सगळ्यांना सहलीला घेऊन जायचंय असं सर म्हणलेत ना? हाय की याच्यामध्ये की दररोज सांगितलं ना सकाळचे येणार आहेत सर, तुम्हाला योगा शिकवणार आहेत, दररोज तुम्हाला पखवाज शिकवलं जाणार आहे, तुम्हाला श्लोक शिकवले जाणार, ठरले ना असं? बरं, हे सगळं करायचं, आम्ही ते लोक बोलायला येणार आहेत, हे आज यांनी आज ठरवलं की महिनाभर अगोदर ठरवलं? याला म्हणतात नियोजन। आम्ही इथं आणून बोललो याला म्हणतात त्याची झालेली अंमलबजावणी। तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही नियोजन ठरलेले असतात आणि फक्त नियोजन करून आम्हाला चालत नाही का? चालतं असं? बऱ्याचदा काय होतं, प्लॅनिंग आमचं, आम्ही प्लॅनिंग सगळं करतो, इतक्या वाजता उठायचंय, इतक्या वाजता अभ्यास करायचा आहे, हे सगळं करायचंय, पण त्याची अंमलबजावणी आमच्या आयुष्यात होती का? जर त्याची अंमलबजावणी जर झाली नाही तर त्याचा काही उपयोग नाही। दुसऱ्या टप्प्याकडे आपण जातोय। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठलंही यश मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मिळालं, तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं। काय असणं गरजेचं आहे? आत्मविश्वास। आणि तुमच्याकडे जर आत्मविश्वास नसेल तर मला एक सांगा, चला जंगलचा राजा कोण? अरे वा, जंगलचा राजा कोण? सिंह। बरं, जंगल मधला सगळ्यात बलाढ्य प्राणी कोणता? बलाढ्य अख्खं जंगल उद्ध्वस्त करतो, एका लाथानं अख्खं झाड उपटून टाकतो। म्हणजे जंगलातला सगळ्यात बलाढ्य प्राणी कोणता? अरे वा, जंगलातला सुंदर गाणारा प्राणी कोणता?
गाणारा बोलले मी. व्हेरी नाईस. कोण सुंदर गाणारा? कोण? कुकी. बरं, सर्वात वेगवान धावणारा कोण? चित्ता. सगळ्यात वेगाने धावतो कोण? चित्ता. बरं, नाचणारा कोण जंगलामध्ये सगळ्यात सुंदर? मोर. बरोबर आहे. मग मला तुम्ही सांगा, असं जंगलाच्या राजाला, बरं जंगलाचा राजा त्या चित्त्यासारखा धावतो का रे? जंगलाचा राजा त्या मोरासारखा नाचतो का? जंगलचा राजा त्या कुकळ्यासारखा गातो का? जंगलचा राजा सगळ्यात उंच कोण? मग त्या जिराफसारखी उंची आहे का सिंहाला? तरी तो स्वतःला काय समजतो? जंगलचा. एवढी सगळी वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे का? पण तरी सुद्धा ते जंगलातून चालताना इतक्या आत्मविश्वासाने चालते आणि दुसऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघते, माझं नाही ऐकलं ना खाऊन टाकीन. आहे का ताकद इतरांसारखी त्याच्यामध्ये? तरी जंगलचा राजा कोण? म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे पहिली गोष्ट काय पाहिजे तर ती तुमच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे. संकट तुमच्यावर किती आली तरी त्याला परतावून लावण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. मेहमूद नाव तुम्ही ऐकलं नसेल, सर तुम्ही ऐकलं असेल मेहमूद नाव. मेहमूद हा उत्तम प्रकारचा एक अभिनेता होता. पण अभिनेता होत असताना मेहमूद कोण होता सुरुवातीच्या काळखंडात? एक ड्रायव्हर होता, गाडी चालवणारा ड्रायव्हर. हा सुंदर असा अभिनेता बनतो आणि त्या मेहमूदला एका चित्रपटामध्ये असं दाखवलं गेले, त्याच्या छाताडावरती लाट ठेवून बंदूक धरली कोणी? चोरांनी. आणि त्याला विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है? आता आखरी ख्वाहिश 2 मिनिटानंतर तो हिरो मारणार आहे. मग त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी काय केलं पाहिजे? तो घाबरला पाहिजे का? तो मेरी आखरी ख्वाहिश है, तेरी बंदूक मेरी पाप दे. म्हणजे संकट आल्यानंतर कधी कधी ध्यासाने समोर जायचं असतं, कधी कधी मित भाषेने तिला स्वीकारायचं असतं आणि कधी कधी त्याला बाजूला सारून तुम्हाला संकटाला पुढे जायचं असतं. पहिली गोष्ट काय, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर यश संपादन करायचं असेल, आयुष्यात जर तुम्हाला उंची गाठायची असेल, तर सर्वात पहिली तुमच्याकडे काय पाहिजे? आत्मविश्वास तुमच्याकडे असली पाहिजे. आणि जर तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकाल. महाराजांनी इथे येऊन तुम्ही मनापासून तुम्ही पक्वाद वाजवायला लागले, पण तुमच्या मनामध्ये अजिबात नसेल की, म्हणजे एखाद्या आम्ही शेतकरी, आपले बरेच जण शेती करतात, एखाद्या आम्ही बैलाला प्राण्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, परंतु त्याच्या मनामध्ये नसेल ना, ते जनावर पाणी पिते का? तुम्ही पाहता पिते का पाणी? ते तसं इथे महाराजांनी किती जीव काढला, तुमच्या मनात नसेल तर जमन का ते शिकण्यासाठी पहिलं तुमच्या मनाची तयारी असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय तर तुमच्यामध्ये असणारे जे वीक पॉइंट आहे ती तुमची ताकद तुम्हाला बनवता आली पाहिजे. लक्षात ठेवा. सूरज चव्हाण नाव कोणी कोणी ऐकले? कोणी सूरज चव्हाण? बोला पटापट. सूरज चव्हाण नाव ऐकले का? बोला पटकन. तुम्ही गप्पा मारायचे माझ्यासोबत. कोणी सूरज चव्हाण? हे पोरग हुशार आहे. कोणी म्हणा? बिग बॉसचा विजेता आहे. बरं, तो सूरज चव्हाण कोणी कोणी पाहिलं? हात वर करा बरं. तुम्ही बघितलं. दिसायला कसं आहे? कोणाचं दिसणं अजिबात आपल्याला जायचं नाही. ओके. पण दिसायला कसं आहे सर सूरज चव्हाण? पूर्ण साधा कावळा असावं, त्याच्या केसांचा पुढे झाप आलाय, पॅन्ट अशी वर घेतलेली आणि त्याला अजिबात. बरं, तर शिक्षण इंजिनिअरिंग झालं की इंजिनिअरिंग? बरं, त्याला नीट लिहिता येत नाही, त्याला वाचता येत नाही. येते का? पण मराठी चित्रपटसृष्टीतला किंवा मराठी इंडस्ट्रीमधला बिग बॉसचा विजेता कोण झाला? कशाच्या जोरावरती? त्याचे जे काय डायलॉग होते, बुक्कीट टेंबूळ. तुम्ही तर तुमच्या पोरापोरामध्ये बोलतात, लोक काय बोलत होतं, बुक्कीट टेंबूळ ती बोलता का नाही? हा बुक्कीट टेंबूळ कोणाचा डायलॉग आहे? हा सूरज चव्हाणचा आहे. बोली का धोका, हे कोणाचं आहे? हे सूरज चव्हाणचं आहे. म्हणजे ज्याला नीट बोलता येत नाही, ज्याला नीट लिहिता येत नाही, पण आज तो बिग बॉसचा विजेता झालाच. पण लोक 50-1 कोटी रुपयाची दुकानं टाकतात, त्याची फीत कापाय सूरज चव्हाण असतो. म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाहीये, ज्याला नीट बोलता येत नाही, ज्याला नीट चालता येत नाही, ज्याला नीट गाता येत नाही, पण तो आज त्याच्या उंचीवरती आहे ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये काय आहे फार महत्वाचं आहे. आपल्याला जर पित्त झालं, मळमळ झाली, बरं कधी वाटतं आपल्याला? गोळी खायला बरं वाटतं. फारच कधी बरं वाटतं आपल्याला? तुम्हाला मळमळ झाली, पोटात गडबड झाली, मग घरचे म्हणतात बघा उलटी झाली का काय म्हणतात, आताची मोकळा झाला, आता बरं वाटेल बघतो ना, म्हणतो का नाही आपण? जोपर्यंत आपल्या आतमध्ये काय आहे ते बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की माझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे. आता समजा असं समजा तुम्हाला प्रत्येकाला 500-500 रुपयाची एक नोट इथे मी प्रत्येकाला दिली, पण देताना
ती कडक नोट होती. मी इथं मातीमध्ये गेलो, तिला मळलं सगळं कपाळ, तिला असं तिचा अवतार बेअवतार केला. तुमच्याकडे मी दिली. किती रुपये दिली तुम्हाला मी आता? तुम्ही दुकानदाराकडे गेले, दुकानदार काय करणार? त्याचं मूल्य कमी होईल का मिळाली म्हणून? ती किती रुपये राहणार आहे? कसं होणार आहे? आता मिळाली म्हणून 100 रुपयाची किंमत होईल त्याची. त्याची किंमत किती रुपये राहणार आहे? किंमत त्याची 500 रुपये राहणार. बरोबर आहे. म्हणजे काय, आपल्यामध्ये बऱ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी साठवलेल्या असतात, पण ते योग्य वेळी बाहेर पडणं गरजेचं आहे. आपली किंमत कधीच कमी होत नाही, लक्षात ठेवा. एक सायन्समध्ये नियम आहे. मध्यंतरी अनेक शिक्षक होते, शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलवलं. इतके काही उंचीचं मी नव्हतो, पण मला त्या उंची दर्जाप्रमाणे मला बोलवलं. मी एक वाक्य सर आता सर तिथे मी सांगितलं होतं की मुळात या मुलांमध्ये पोटेन्शियल आहे, एनर्जी आहेच. आता मला सांगा, समजा तुम्ही बटन दाबलं आणि फॅन चालू झाला. आता जे मुलं शाळेत शिकतात त्यांना साधं गणित माहित असत की स्थितीज ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेमध्ये होतं. फॅन स्थिर आहे, बटन दाबलं, फॅन फिरायला सुरुवात झाला म्हणजे तो जागेवरती आहे, म्हणजे स्थितीज ऊर्जा असते. तो गोल फिरायला लागला, ती गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. म्हणजे काय, ऊर्जा ही कधीच निर्माण होत नसते. ऊर्जा काहीही केलं तरी नष्ट करता येत नाही. सायन्समध्ये, विज्ञानामध्ये एक नियम आहे ज्याला ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतात, की तुम्ही ऊर्जा निर्माणही करू शकत नाही, ऊर्जा नष्टही करू शकत नाही. ऊर्जा एकूण स्थिर असते, फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये त्याचं रूपांतर होतं. मुलांमध्ये अनेक प्रकारची एनर्जी आहे सर. काय सांगतो मी? अनेक प्रकारच्या एनर्जी आहेत, फक्त त्याचं रूपांतर वेगळ्या ऊर्जेमध्ये केलं पाहिजे. मला वाटतं ती ऊर्जेचं रूपांतर इथं वेगळ्या पद्धतीने होतंय, म्हणून ही संस्था सगळ्यात चांगल्या पद्धतीने टिकू नये. कारण बहुतांश गोष्टीमध्ये असं लक्षात आलं की घरच्यांनी त्रास दिला, घरच्यांना त्रास देत आहेत, अभ्यास करत नाही, पण इथं आल्यानंतर ती मुलं सुधारलीत. ही अशी असंख्य उदाहरणे आहेत. आपण परत मूळ मुद्द्यावरती आपण येऊया. तुमच्यामध्ये असणारे जे काही वीक पॉइंट आहे, एखाद्याला नीट लिहिता येत नाही, एखाद्याला नीट बोलता येत नाही, बरोबर आहे, एखादा अभ्यासामध्ये हुशार नाहीये, मग याचा अर्थ तो त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार असं अजिबात होणार नाही. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वोच्च होऊ शकता. एक 15वीचा वर्ग भरलेला होता पुण्यामध्ये. आता ही गोष्ट घडली की वर्गामध्ये बीकॉमचा वर्ग होता आणि प्राध्यापकाने आम्हा सगळ्या मुलांना एक प्रश्न विचारला की वर्गातल्या सगळ्यात हुशार मुलीला प्रश्न विचारला पहिल्यांदा, मला तुझं 15वीचं शिक्षण पूर्ण झाले, तुला पुढे जाऊन काय करायचंय? तेव्हा तिने असं उत्तर दिलं, सर मला MBA करायचंय, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. मला MBA करायचं, पण कशातून करायचंय? ती म्हणली, सर मला ह्युमन रिसर्च मधून करायचंय. कोणी म्हणलं वर्गातल्या सगळ्यात मुलाला जो सुंदर भाषण करायचा, ज्याचं भाषेवरती प्रभुत्व होतं, इतका गोड बोलायचा, बोलता बोलता सहज कोणाला फसवेल, त्याला प्रश्न विचारला की बाबा पुढे जाऊन तू काय करणार? त्या मुलाने असं उत्तर दिलं की मी पुढे जाऊन MBA करणार आहे. कशात करणार आहे? तुम्हाला मी मार्केटिंग मधून करणार आहे. नंतर पुढच्या मुलाला प्रश्न विचारला, तू काय करणार आहे? तो म्हणला मी फायनान्स मधून करणार आहे. मग कोणी मार्केटिंग, कोणी ह्युमन रिसर्च, असं बऱ्याच जणांनी असं म्हटलं. मग सर संपूर्ण वर्गाने जाऊन हा प्रश्न विचारला. आता वेळ आली, वर्गाच्या शेवटच्या बेंचवर बसणारा एक पोरग होतं, जो त्याला ल म्हणता येत नव्हतं, ते ल म्हणायचं. त्याला सरांनी प्रश्न विचारला की बाबा पुढे जाऊन तू काय करणार? तेव्हा त्याचं उत्तर असं होतं की सर मीही MBA करणार आहे. कशातून करणार आहे? मला सर मी MBA करणार आहे, तेही मार्केटिंग मधून करणार. सर म्हणले, अरे मार्केटिंग करायचंय तर तुला चांगलं बोलता आलं पाहिजे, लोकांपर्यंत जाऊन लोकांना तुझी वस्तू काय ते चांगल्या प्रकारे सांगता आली पाहिजे. तू जरा तुझं माध्यम निवड, जरा तू फायनान्स मध्ये मार्केटिंग करू नको. वर्ग स्वाभिमानी होतं, ते उभं राहिलं आणि ताटपणे सांगायला लागलं, सर MBA कलीन तर मार्केटिंग मध्ये कलीन, नाही तर कळणारच नाही. म्हटलं सर म्हणले ठीक आहे, आपण तुमच्या सगळ्यांची परीक्षा बघू. आणि परीक्षा पाहून म्हटल्यानंतर त्यांनी वर्गातल्या प्रत्येक मुलाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या, 100 रामायणाचे संच दिले, ग्रंथ दिले आणि सांगितलं जो सगळ्यात जास्त ग्रंथ विकेल तो मार्केटिंग करेल. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, 1 महिना झाला. आणि महिना झाल्यानंतर पुन्हा तो वर्ग जमा झाला. आणि वर्ग एकत्र झाल्यानंतर वर्गातल्या सगळ्यात हुशार सुंदर दिसणाऱ्या मुलीला, जी अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होती, तिला विचारलं तू किती प्रति विकल्या? तेव्हा त्या मुलीचं असं उत्तर होतं, मी 100 पैकी 25 प्रति विकल्या. कोण? जी वर्गात सगळ्यात हुशार आहे, जी बोलता बोलता सहज कोणाला फसवेल, तिला किती ग्रंथ विकता आले? 100 पैकी 25.
वर्गामध्ये जो सगळ्यात हुशार मुलगा आहे, ज्याचं भाषेवरती प्रभुत्व आहे, त्याला विचारलं तू किती प्रति विकल्या, तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं, सर मी 100 पैकी 22 विकल्या. कोणी 10, कोणी 12, कोणी 15, कोणी 18, कोणी 20, पण 25 पेक्षा जास्त प्रति कुणालाच विकता आल्या नाही. मग वर्गातला शेवटचा बेंचवर बसणारा एक मुलगा होता, त्याला विचारलं बाबा तू किती प्रति विकल्या, कारण वर्गातल्या सगळ्यात हुशार मुलींनी प्रति विकले होते, किती प्रति विकले होते 25. वर्गातल्या सगळ्यात हुशार मुलांनी किती विकले होते 22. कोणी 10, कोणी 12, कोणी 15, कोणी 18, पण 25 पेक्षा जास्त प्रति कुणालाच विकता आल्या नाही. आता वेळ आली, शेवटच्या बेंचवर बसणारा जो मुलगा होता, ज्याला र म्हणता येत नव्हतं, ते ल म्हणायचं. सरांनी त्याला विचारलं बाबा तू किती प्रति विकल्या, तेव्हा त्या मुलाचं असं उत्तर आलं, मला सर 100 प्रति मी विकल्या. सर अरे वर्गातला सगळ्यात हुशार पोरग आहे, त्याला 22 पेक्षा 100 पैकी 22 पेक्षा जास्त विकता आला नाही. वर्गातली सगळ्यात हुशार पोरगी आहे, ज्याला 25 पेक्षा जास्त त्या मुलीला विकता आलं नाही. तू मार्केटिंगचं कुठल्याच स्ट्रॅटेजी वापरली, असं काय तत्व वापरलं की 100च्या 100 प्रति विकला. म्हणजे सर त्यात काय अवघड आहे, म्हणजे मी लोकांच्या दलवाद्यात जायचो आणि दलवाद्यात गेलो की मी बेल वाजवायचो आणि बेल वाजवली लोक दलवादा उतकायचे आणि दलवादा उतकला लोकांना मी म्हणायचो हे लामायन काय हे लामायन विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायचे याचं बोबडे बोलणं ऐकण्यापेक्षा विकत घेतलेलं परवडलं. बोबडे बोलणं हा त्याचा वीक पॉइंट होता. काय होता बोबडे बोलणं हा त्याचा वीक पॉइंट होता. त्यांनी त्याची स्ट्रेंथ ताकद बनवली. आमच्याही आयुष्यामध्ये आमच्या अनेक प्रकारचे वीक पॉइंट असतात, की आमची ताकद आम्हाला बनवता आली पाहिजे. आम्हाला जर आमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, अशी असंख्य माणसं आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, ज्याला क्रिकेटचा देव म्हणतात. कोण कोण सचिन तेंडुलकर. 10वीला नापास झालेला हा मुलगा, काय सांगतो मी, 10वीला नापास झाले सचिन तेंडुलकर, मध्ये करिअर केलं आणि क्रिकेटचा देव झाला. आणि 10वीच्या पुस्तकात कुणाचा धडा आला, मुलगा क्रिकेटचा देव बनू शकतो त्याच्या क्षेत्रामध्ये. तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो का नाही, आम्ही आमच्या आयुष्यात मोठे होऊ शकत नाही का, होऊ शकतो का नाही होऊ शकतो, बोला बरं का आता, होऊ शकतो का. मग त्याच्यासाठी एक पहिली गोष्ट काय पाहिजे, स्वप्न आम्हाला पाहता आली पाहिजे. स्वप्न मी पहिला आलेला प्रश्न काय विचारला, कुणाला डॉक्टर बनायचं, एकाचाही हात वर नाही. मी प्रश्न विचारला कुणाला, अब्राहम लिंकन नाव ऐकलं का, कोण होते अब्राहम लिंकन, नाही माहिती आम्हाला. अमेरिकेचे प्रेसिडेंट. तुझं नाव काय म्हणा, पोरग हुशार आहे ना, हे अभ्यास करून आले सर, नवीन आलाय हा अभ्यास, हुशार पोरग. आता अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे प्रेसिडेंट जेव्हा होते तेव्हा मामा, आता मला ते तुमच्याकडे बघितलं तर अब्राहम लिंकनची आठवण झाली. आता का झाली तुम्हाला सांगतो मी. अब्राहम लिंकन त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये पोस्ट मास्तर होते आणि पोस्टामध्ये काम करणारा एक तरुण हा अमेरिकेचा अध्यक्ष बनू शकतो. तर इथे पर्णकुटीश्वर शिकणारा एखादा वारकरी उद्या हा बाबा महाराज सातारकर का बोलू शकत नाही, हा उद्या कोंडाजी बाबा लेण्यासारखे कीर्तन का करू शकत नाही, नाही करू शकत का. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जी जी माणसं मोठी झाली ना, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती सुरुवातीपासून अजिबात मोठी नव्हतीच. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वप्न पाहिली, स्वप्नासारखी वाटचाल त्यांनी केली, प्रामाणिकपणे कष्ट त्यांनी केलं आणि म्हणून ते आयुष्यामध्ये यशस्वी झाले. पेट्रोल पंपावरती पेट्रोल विकत असताना धीरूभाई अंबानी कोणाला माहिती, सगळ्यांना माहिती कोण आहेत, या देशातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचं नाव काय, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, धीरूभाई अंबानी जे गेले. पण धीरूभाई अंबानी परिवार सगळ्यात मोठा का नाही, म्हणजे असं होतं का रे, पूर्वी त्यांच्याकडे प्रचंड पैसे होते असं होतं का. आपल्यापेक्षा बिकट परिस्थिती आपला परिवार म्हणजे अंबानी परिवार होता. आणि हाच अंबानी परिवारातील ज्यांनी अंबानी परिवाराचं विश्व निर्माण केलं ते धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपावरती काम करत होते आणि पेट्रोल विकता विकता एकच छंद त्यांनी आयुष्यामध्ये जोपासला. पेट्रोल विकता विकता पुस्तक वाचण्याचा फार मोठा त्यांना छंद होता आणि पुस्तकं वाचता वाचता प्रेरणादायी ज्यांनी मोटिवेशनल पुस्तकं वाचली आणि मनामध्ये एक छंद केला, एक छंद जोपासला, मनामध्ये एक इच्छा बाळगली, ज्या पेट्रोल पंपावरती मी काम करतो ना, भविष्यामध्ये या देशातल्या सगळ्या पेट्रोल पंपांचा मालक मी बनेन. आणि आज देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे, म्हणजे एक पेट्रोल पंपावरती काम करणारा धीरूभाई अंबानीचा परिवार या देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनू शकतो. आम्ही नाही बनू शकत का, बनू शकतो का नाही आम्ही. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आम्हाला स्वप्न बघता आली पाहिजे.
आम्हाला काय सांगतो तुम्ही स्वप्न बघता आली पाहिजे. एपीजे अब्दुल कलाम तुम्ही नाव ऐकलं असेल. एक नावाड्याचा मुलगा आहे आणि नावाड्याचा मुलगा एक दिवस पेपर विकता विकता त्याच्या नावाने पेपर इथे विक्री चालू झाली. एक नावाड्याचा मुलगा जो नावाडी म्हणून काम करत होता, वडिलांच्या चित्रकारीचा जगत होता, तो एक एपीजे अब्दुल कलाम या देशाचे कोण झाले? या देशाचं मिसाईल मॅन म्हणून कोण ओळखलं जातं? एक नावाड्याचा मुलगा तो जर मिसाईल मॅन म्हणू शकतो, या देशाचा राष्ट्रपती म्हणू शकतो, तर आम्ही का म्हणू शकत नाही? चल आपण जरा ही झाली थोडी पाठीमागची नावं. काल परवा टीव्ही वरती सगळीकडे एकच नाव येत होतं. नाव माहिती तुम्हाला? बिरुदेव डोणे नाव ऐकलं कोणी? बिरुदेव डोणे. त्याची मुलाखत एबीपी माझा सरने ऐकली. आणि धनगराचं पोरग आहे, जे धनगराचं पोरग मेंढ्या वळायचं काम करीत होतं. आई बाप सारा त्याचे काम करत होते, ऊस गडी म्हणून काम करत होते. हा बिरुदेव मेंढपाळाचा पोरगा हा परवा युपीएससीचा निकाल लागला आणि त्या युपीएससीच्या निकालामध्ये 551वी रँक मिळाली आणि तो आयपीएस बनला. कोण? मेंढ्या वळणारा पोरगा. आणि ज्या वेळेस त्याचा निकाल लागला ना, तो काय काम करत होता? त्याच्या घराच्या पाहुण्यांचं मेंढ्यांची केस लोकर काढण्याचं काम करत होता. आणि त्याला त्याच्या मित्राचा फोन आलाय आणि मित्राचा फोन आल्यानंतर सांगितलंय, अरे बिरू तू आयपीएस झालाय. त्याची बहीण बघितली सर, म्हणजे बहिणीचं 10वीला आपल्याला लग्न झालंय, बहिणीचं 10वीला आपल्याला लग्न झालंय, भाऊ मिलिटरी मध्ये कामाला लागलाय. पण हे सगळं करत असताना 2,76,000 रुपये दिल्लीला असणारी फी सुद्धा पुण्यातल्या एका उद्योजकाने त्याची भरली आहे. आणि दिल्लीला जाऊन क्लास केलेला हा बिरुदेव हा दुसरा तिसरा कोण नव्हता. काही वर्षापूर्वी सर तुम्ही बातमी ऐकली असेल की एक धनगराच्या पोराला 12वी सायन्सला 98% मार्क पडले, तो हा बिरुदेव होता. आणि 12वी सायन्सला 98% मार्क पडलेला पोरगा पुण्याच्या सीओईपी कॉलेजला जातो काय, तिथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो काय, आणि तोपर्यंत बिरुदेवाला युपीएससी हा काय प्रकार माहिती नव्हतं सर. पण तिथे युपीएससी करणाऱ्यांचे ग्रुप त्या सीओपी कॉलेजमध्ये. आणि मग त्याच्या लक्षात आलं, पहिलं स्वप्न त्याचं काय होतं? मला तहसीलदार म्हणायचे, म्हणजे अख्खा तालुका त्याच्या ताब्यात येतो. नंतर कोणीतरी म्हणलं उपजिल्हाधिकारी झालं का मग आणखी 2-4 तालुके ताब्यात येतात. मग त्याला कोणीतरी सांगितलं की कलेक्टर झाला का अख्खा जिल्हा ताब्यामध्ये येतो. आणि मग बिरुदेवने ठरवलं मला बनायचंय कलेक्टर बनायचंय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये बिरुदेव युपीएससी झालाय, म्हणजे आयपीएस झाले, लक्षात ठेवा युपीएस पास झालाय. मग एक धनगराचं पोरग, त्याला ना घर ना काही, जो वाऱ्यावरती ज्याचा संसार आहे, वाऱ्यावरती ज्याची वरात आहे, असा असणारा बिरुदेव जर त्याच्या आयुष्यामध्ये तो आयपीएस होऊ शकतो, तर आम्ही का बनू शकत नाही? म्हणजे अरुणा शेवटे एका लेखिकेचं नाव आहे आणि त्यांचं एक सुंदर असं पुस्तक आहे, हाती ज्यांच्या शिंडे होते. लक्षात ठेवा की ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीच नव्हतं. सुधीर फडकेंचं नाव ऐकलं तुम्ही? सुधीर फडकेंचं नाव ऐकलं तुम्ही? हे सुधीर फडके कोण आहेत? एक ख्यातनाम गायक आहे. या महाराष्ट्रातले गायक कोण होते? सुधीर फडके. पण हे गायक सहजासहजी म्हणले नाही. मुंबईच्या रस्त्यांवरती काय सांगतो मी, मुंबईच्या रस्त्यांवरती अगरबत्ती विकता विकता, काय विकता ना, अगरबत्ती विकता विकता त्यांना जीवनाचा स्वर सापडला आणि महाराष्ट्राचा स्वर कोण म्हणला? सुधीर फडके म्हणला. या देशाची गाण कोकिळा कोण आहे? लता मंगेशकर. लता मंगेशकरांच्या घरची परिस्थिती अशी काय पूर्वीच्या काळात मोठी होती अशी काय नव्हती. कोल्हापूरच्या एका स्टुडिओ मध्ये झाडू मारायचं काम करणारी लता दिदी या देशाची गाण कोकिळा बनली. म्हणजे याचा अर्थ म्हणतो काय, आयुष्यात जी जी माणसं मोठी झाल्या ती अशी सहजासहजी मोठी झाली नाही की त्याच्या घरामध्ये ते बाळगड होतं, घरामध्ये त्यांच्या संपत्ती होती, असं अजिबात नाही. एमएस हुसेन नाव तुम्ही ऐकलं, कदाचित ऐकलं असेल. पूर्वी आपल्याकडे पिक्चर आले का तुम्हाला सगळ्या तुमचा काय आठवत असेल. पूर्वी असं काय फ्लेक्स वगैरे काय नव्हते. गावामधल्या कुठेतरी एकाच्यावरती सगळं रंगरंग टिकली जायची आणि पिक्चरचा बॅनर तिथे मामा तो लावला जायचा. 2 रुपये 1 रुपया काही आणे पैशांमध्ये हा एमएस हुसेन हा चित्र रंगवण्याचं काम करत होता. आणि आयुष्याच्या सरते शेवटी ज्याची चित्र करोड रुपयामध्ये विकली गेली तो एमएस हुसेन. म्हणजे रस्त्यावरती रंगरंगोटी करणारा माणूस ज्याची चित्र ही करोडामध्ये विकली जाऊ शकतात, तो तिच्या आयुष्यामध्ये सर्वोच्च म्हणू शकतो. तर आम्ही काय नाही. याच्या पलीकडे काय, तर सगळ्यांचा स्वाभिमान असणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजे जयसिंगा बरोबर जेव्हा तह झाला तेव्हा जिंकलेले, आयुष्यात उभे केलेले सगळे किल्ले हे
घेतले तेव्हा महाराजांना किती वाईट वाटलं असेल? वाटलं वाईट? अजिबात वाईट वाटलं नाही. तेव्हा महाराजांनी ठरवलं, अरे हे आज किल्ले दिलेत ना, उद्या पुन्हा मी जिंकू, पुन्हा उभे राहू, पुन्हा लढाई करू, पुन्हा आपले सगळे किल्ले ताब्यामध्ये घेऊ. हे सगळं शिवाजी महाराजांनी ठरवलं. सगळे किल्ले पुन्हा ताब्यामध्ये घेतले. सांगायचं तात्पर्य काय, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उभं राहायचं असेल, आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल, मुलांना सांगत असतो, भले वर्गामध्ये 35 मार्क पडू द्या, भले एखादा पोरगा नापास झाला की एखाद्या विषयामध्ये त्याला काही कळत असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की वर्गात जाताना इतक्या अभिमानाने जायचं असतं ना की वर्गातला टॉपर मी आहे. म्हणजे आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सामोरं जाता आलं पाहिजे की मी ठरवलं तर या क्षेत्रातलं मी सर्वोच्च बोलू शकतो. लक्षात ठेवा. पण त्यासाठी लागतात तुमच्याकडे प्रामाणिकपणा असावा लागतो. सचोटीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर कष्टाशिवाय नो पेन नो गेन, कष्टाविना पर्याय नाही, ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोलकात्याच्या जंगलामध्ये, कोलकात्याच्या शहरामध्ये एक सर्कसवाला होता आणि सर्कसवाला सिंह, हत्ती, अनेक प्राण्यांचे त्याचे खेळ चालू होते. हे सगळं करत असताना एक दिवस तिथल्या शासनाने असं सांगितलं की जंगलातल्या प्राण्यांचा वापर हा सर्कसीमध्ये अजिबात करायचा नाही. मग आता जंगलातल्या प्राण्यांचा वापर जर सर्कसीमध्ये करायचा नाही तर या सिंहाचं, या हत्तींचं, या वाघांचं करायचं काय, असा त्याच्या पुढे प्रश्न पडला. मग त्यांनी ठरवलं काय, कारण त्यांना दररोज ते मटण मांस खायला घालायला लागायचं. आणि मग एक दिवस सर्कशीच्या मालकाला हे परवडत झालं. तर परवडत नव्हतं, कारण सर्कसचे पैसे येणं बंद झालं होतं. प्राण्यांना सगळं आयतं खायला घातलं जात होतं, काहींना गवत आणून खायला घालायला लागत होतं, काहींना मटण मच्छी खायला घालायला लागत होती. मग हे सगळं त्याला काय परवडत नव्हतं. मग एक दिवस त्यांनी ठरवलं की हे जंगलातले हे जे काय प्राणी होते सर्कशीतले, हे पुन्हा त्यांनी ठरवलं की हे जंगलामध्ये सोडून द्यायचं. त्यांनी कोलकात्याच्या जंगलामध्ये सगळे प्राणी सोडून दिले. आणि सगळे प्राणी सोडून दिल्यानंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं, तुम्ही मगाशी एक मी तुम्हाला प्रश्न विचारला, जंगलचा राजा कोण? सिंह. मग काही दिवसांनी असं लक्षात आलं, जंगलातल्या कुत्र्यांनी, जे जंगली कुत्री होती त्या कुत्र्यांनी जंगलाच्या राजा जो सिंह आहे त्याला फाडून खाल्लं. आता तुम्ही मला सांगा, ज्याच्या एका डरकाळीने सगळं जंगल घाबरते त्याला कोणी मारून खाल्लं? बरं, कुत्र्याने सिंहाला खाणं हे तुम्हाला पटतंय का? नाही पटत. पण जंगलातल्या त्या सगळ्या कुत्र्यांनी त्या सिंहाची शिकार केली होती. याचं कारण काय होतं? कारण जंगलातला जो सिंह होता तो जंगलचा राजा होता, पण तो हे विसरून गेला होता मी जंगलचा राजा आहे. कारण त्याला सर्कसीमध्ये दररोज सगळं काय मिळत होतं? आयतं खायला मिळत होतं. त्यामुळे त्याला कष्ट तो विसरून गेला होता की मी जंगलचा राजा आहे, माझ्या एका डरकाळीने अख्खं जंगल घाबरू शकतं, मी एका पंजामध्ये कोणाची शिकार करू शकतो. त्याच्याकडे प्रचंड ताकद होती, पण सगळं त्याला आयतं मिळत होतं. तो विसरून गेला माझी ताकद काय. याच्या उलट जंगलामधले जे कुत्री होते ज्यांच्यामध्ये ताकद अजिबात नव्हती, पण त्यांच्या लक्षात आलं नाही शिकार केली तर आपण उपाशी मरू शकतो. आणि मग त्यांनी ठरवलं, त्यांनी कोणावर हल्ला केला? लक्षात ठेवा, माणसाचं आयुष्य दोन प्रकारचे असतात, एक पॅराशूटर आणि ग्रास शूटर. माणसाने पॅराशूट म्हणजे कळतं तुम्हाला, जे वरून खाली येतं, बरोबर ना? आणि ग्रास शूटर जे खालून नेहमी वर जातात. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ठरवायचं असतं की तुम्हाला ग्रॅव्हिटेशन नावाचं एक चॅप्टर शाळेमध्ये, ज्याला मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण असं म्हणतात, की न्यूटनच्या 3ऱ्या नियमाच्या बरोबरीने जेव्हा एखादी वस्तू, तुम्ही कोणतीही वस्तू समजा ही टोपी वर टाकली ती परत पुन्हा येणार आहे, खालीच येणार आहे. मग एखादं विमान जेव्हा उडतं तेव्हा ते खाली का नाही येत रे? कारण ते गुरुत्वाकर्षण शक्तीला विरोध करते, उंचीवरती जातं. आणि एक अशा उंचीवरती जातं गुरुत्वाकर्षण शक्ती जिथे संपली जाते त्याला विरोध करणार कोणीच नव्हतं. आमच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आमची विरोध करणार आहेत, अनेक संकट आम्हाला थांबवणार आहेत. परंतु जर त्या विमानासारखं गुरुत्वाकर्षण शक्तीवरती मात करून गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तो त्या विमानाला अडवायला कोणीच नसतं. म्हणून ते विमान कधीच खाली पडत नाही. लक्षात ठेवा. सांगायचं तात्पर्य एवढे, आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला अनेक अशा संकट आमच्याकडे येते, पण त्या संकटाला घाबरून आम्ही जर थांबलो तर आम्ही आमच्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे मागे एकदा बोलताना महाराजांनी सांगितलं होतं की बाबांच्या कालखंडातली गोष्ट सांगितली होती की एका व्यक्तीला एक व्यक्ती इथं आला होता. म्हणजे मला काय करायचं नाही, मग त्याला काही कळतही नव्हतं असं मला स्टोरी कळाली. पण इथं थांबून थांबून इतकं शिक्षण, उत्तम प्रकारचं वादक कीर्तन करतो, मोठा झाला. म्हणजे एक गोष्ट म्हणजे ही बाबांची लीला आहे. आणि त्याचबरोबर करण्याची जर क्षमता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही फार मोठ्या उंचीवरती जाऊ शकता. हे तितकंच सत्य आहे. म्हणजे ज्या माणसाकडे आयुष्यामध्ये काहीच नव्हतं ती माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये जर मोठी झाली
मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेक्सपियर तुम्ही ऐकले? शेक्सपियर माहिती का? कोण आहे शेक्सपियर? इंग्रजी मधला उत्तम प्रकारचा नाटककार हा शेक्सपियर आहे, लक्षात ठेवा. पण हा शेक्सपियर सुरुवातीच्या आयुष्यात, तुम्ही 10वीच्या मुलांना असं ना शेक्सपियर हा इंग्रजी नाटक लिहिणारा फार मोठा नाटककार होता. पण हा शेक्सपियर त्याच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये कोण होता? तर एका खाटीखान्यामध्ये कामाला होता, मटण तोडण्याचं काम करत होता. आणि काही काम नाही म्हणून एका नाटक कंपनीमध्ये झाडू मारायचं काम त्याला मिळालं. आणि झाडू मारता मारता त्याच्या लक्षात आलं की ते डायलॉग तो सगळे पाहायचा. आणि डायलॉग पाहता पाहता त्याच्या लक्षामध्ये असं आलं, अरे मी उत्तम प्रकारचे डायलॉग बोलू शकतो. आणि डायलॉग ऐकणारा शेक्सपियर हा इंग्रजी मधला सगळ्यात मोठा नाटककार, एक उत्तम प्रकारचा इंग्रजी लेखक म्हणून शेक्सपियरला आज ओळखलं जातं. कोण? ज्या नाटक कंपनीमध्ये झाडू मारणारा, एका खाटीखान्यामध्ये मटण तोडणारा शेक्सपियर, तो त्याच्या आयुष्यामध्ये या देशातला, या जगातला सगळ्यात उत्तम प्रकारचा नाटककार बनू शकला. मग जर झाडू मारणारा माणूस, एका खाटीखान्यात काम करणारा तरुण हा उत्तम प्रकारचा इंग्रजी नाटककार होऊ शकतो, एक उत्तम प्रकारचा इंग्रजी लेखक बनू शकतो, तर आम्ही आमच्या आयुष्यात का बनू शकत नाही? ज्यांच्या हाती शून्य होते ती माणसं एका वेगळ्या उंचीवरती गेली, तर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये का जाऊ शकत नाही? हे तितकंच सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आम्हाला जर आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करायचं असेल, आम्हाला जर यश मिळवायचं असेल, गुणवत्ता म्हणजे तुमचे एक लक्षात ठेवा, शाळेमध्ये गेलात आणि तुम्हाला 90% पडले म्हणजे तुम्ही फार हुशार होता असं अजिबात काही नाही. काही कदाचित असंही घडतं की शाळेतली हुशार मुलं जीवनाच्या परीक्षेमध्ये सर नापास झालेली तुम्ही असंख्य उदाहरणं पाहिली असेल. आणि ज्याला काही येत नाही, म्हणजे आमच्याकडे अशी असंख्य उदाहरणे, म्हणजे माझ्या वर्गात तरी असताना ज्याला काही येत नव्हतं, जी शेवटच्या बेंचवर असायची आणि जी नेहमी सरांची बोलणी खायची, ते कदाचित आमच्यापेक्षा 2 पैसे तर चांगले कमवतात. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुमची गुणवत्ता म्हणजे गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्या क्षेत्रात तुम्हाला सर्वोच्च बनता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. ती गोष्ट तुम्हाला साध्य करता आली पाहिजे. 7वीला असताना गणितामध्ये एक उदाहरण नेहमी सांगितलं जायचं, शेतकऱ्याच्या रामून अमुक अमुक व्यापाऱ्याकडून अमुक दरानं दर साल दर शेकडा एवढं कर्ज घेतलं. म्हणजे आमच्या शाळेच्या पुस्तकात पण सांगितलं जायचं की शेतकऱ्याच्याच रामूने कर्ज घेतले, शेतकऱ्याचाच रामू कर्ज फेडणार आहे. पण आम्हाला इथून पुढच्या कालखंडामध्ये इतकं सक्षम बनता आलं पाहिजे की आम्हाला उदाहरणामध्ये बदल करावा लागला पाहिजे की शेतकऱ्याच्या रामूकडून अमुक व्यापाऱ्याने दर साल दर शेकडा एवढं कर्ज घेतले. म्हणजे शेतकऱ्याचा रामूक फक्त कर्ज घ्यायची वेळ येणार नाही, तर व्यापाऱ्याला सुद्धा शेतकऱ्याच्या रामूकडून कर्ज घेता आलं पाहिजे. ही परिस्थिती तुम्हाला जर बदलायची असेल, मग अशी मी बिरुदेवचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, म्हणजे त्याची कपडे सुद्धा तुम्ही बघितलं असेल त्याची बातमी, त्याची कपडे सुद्धा साधी कपडे होते, पायामध्ये त्याची साधी चप्पल होती, त्याची पॅन्ट साधी होती, पण त्याच्या चेहऱ्यावर दिसायला काय स्मार्ट आहे बिरुदेव असं होता, काळा कुट्ट्या असणारा बिरुदेव, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याने त्याच्या आयुष्यात घेतलेलं कष्ट सगळं सांगत होतं. ही आयुष्यात सगळी माणसाची मोठी झाली, ही का उगाच मोठी झाली नाही. कदाचित आतर सरांनी त्यांची स्टोरी तुम्हाला सांगितली असेल, पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये आतर सरांची परिस्थिती फार बिकट होती. त्यांच्या समय दाभाडे सरांनी ज्यांनी काम केले, फार बिकट परिस्थिती ही सगळी माणसं पुढे आली. म्हणजे म्हणजे इथे लोकांचं उदाहरण सांगण्याऐवजी मी इथे यशवंत मामा आणि या मामी साधे 10-15 मामांना फार लय पगार सर असं परत नाही, पोस्ट मास्टरला फार पगार नसतो. पूर्वी मला लय वाटायचं की पोस्टात माणूस कामाला असतं का लय पगार असतो. मामाला 10-15 हजारच्या वर पगार तेव्हाही नव्हतं, मला आता किती मला माहित नाही, पण 15-20 हजारच्या वर पगार असं मला असं वाटत नाही, कारण पोस्ट मास्टरला एवढा काही पगार नसतो. मग एवढं करत असताना मग ते आपलं दुकान सांभाळलं. बरं, ते दुकान आहे, मामांचं दुकान काही फार मोठं नव्हतं, साधा पोस्ट मास्टर करणारा माणूस, त्याची मुलगी ही रशियामध्ये जाऊन MBBS होऊ शकते का, असा जर प्रश्न कोणी विचारला तर उत्तर नाही. पण या दोघांनी प्रामाणिकपणे कष्ट करत आपली मुलगी रशियामध्ये जाऊन MBBS केली, आता MD करते ती, बरोबर ना मामा. आणि हे सगळं करत असताना म्हणजे या ज्या तुम्हाला इथे दिसतात ना, या ज्या जयश्री मामी यांनी पुरुषांची मक्तेदारी असणारा जो फोटोग्राफी व्यवसाय, मग लग्नामध्ये जाऊन फोटोग्राफी करण्याचं काम वेळप्रसंगी केले. मग देवाचे ते फोटो असतील काय असतील, मामांनी मग ते भजन असेल, आपलं मन त्याच्यामध्ये रमवलं, प्रामाणिकपणे कावड कष्ट केले. पण मुलीला त्यांनी MBBS केलं, आता MD करतायत. मग एक सर्वसामान्य, मग त्या मुलीला असं काय होतं का यांची परिस्थिती फार मोठी होती म्हणून मुलगी फार हुशार होती. आई वडिलांच्या प्रमाणे कष्ट ज्या मुलांना कळतात आणि आई वडील ज्यांना समोर दिसतात. मी नेहमी एक उदाहरण नेहमी पूर्वी सांगायचं, पुणे विद्यापीठामध्ये एक मुलगा शिकायला गेला, गरीब घरातला मुलगा होता, आणि गरीब घरातला मुलगा पुणे विद्यापीठामध्ये सर शिकायला गेल्यानंतर एक मुलगी त्याला भेटते काय, आणि मुलगी त्याला म्हणते, दादा तुम्हाला फार आवडते बाबा,
पण तेव्हा मुलगा आवडतो म्हटल्यानंतर तेव्हा त्या मुलाचा सूत्र आलं, तुला मी जर आवडतो ना तर माझ्या 2 डोळ्यामध्ये तुला काय दिसते ते मला सांग. तर त्या मुलीने सहज सांगितलं असतं की मला तुझ्या याच्यामध्ये ताजमहाल दिसतोय, तुझ्या याच्यामध्ये मला तुझं आयुष्य दिसतंय. तेव्हा त्या मुलाने सांगितलं, तुझ्या 2 डोळ्यामध्ये मला काय दिसते ना, ते एका डोळ्यामध्ये फाटकी कपडे घालून माझा बाप ज्याच्या पायाला भेगा पडल्या, तो शेतामध्ये काबड कष्ट करतो ना, तो बाप दिसतोय. आणि साडीला छिद्र पडली असताना सुद्धा जी प्रामाणिकपणे म्हणजे रक्ताचं पाणी करून जिने हाडाचं रक्त केलं, हाडाचं पाणी केलं, अशी आई मला दिसते. म्हणजे ज्या मुलांना आपले आई वडील काय करतात, आपल्या आई वडिलांचं प्रामाणिक कष्ट काय, या ज्या मुलांना कळतात ना, ती मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपले आई बाप काय हे आपल्या सगळ्यांना गोष्टी कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, निळू फुले सगळ्यांनी नाव ऐकलं असेल. निळू फुले कोण होता? निळू फुले नाव ऐकले का तुम्ही? निळू फुले या सगळ्यांनी निळू फुले ऐकले असतील, पण मराठी चित्रपट सृष्टीतला अणभिक्त सम्राट म्हणजे निळू फुले यांना ओळखलं जातं. त्याची ती भाषा, त्यांचे ते डायलॉग, म्हणजे सदैव त्यांनी महिलांच्या विरोधी त्यांनी सगळ्या भूमिका केल्या. कदाचित काहींनी त्याला विलन ठरवलं असतं, काहींनी त्याला बदनाम ठरवलं असेल, पण ते अभिनेता होते, अभिनय होता. पण पुणे विद्यापीठामध्ये 11 वर्ष माळीकाम करण्याचं काम हे निळू फुलेंनी केलं. एक माळीकाम करणारा माणूस हा या भारतातल्या मराठी चित्रपटसृष्टीतला सम्राट बनू शकतो. विठ्ठल काळे नावाचा माझा एक मित्र आहे सर, पुण्यामध्ये आम्ही दोघं एकत्र राहत होतो. आता तुम्ही युट्यूबला गेलात आणि विठ्ठल काळे जर टाकलं, चांगल्या हिरोईन बरोबर त्यांनी पिक्चर केले. हरिओम पुण्याच्या सारख्या चांगल्या सारख्या हिरोईन बरोबर त्यांनी काम केले. दिसायला काळेकुट्ट असणार आमचा विठ्ठल, पण चित्रपट सृष्टीतला राष्ट्रीय नामांकन मिळालेला आता हिरो सध्या दिसायला काळेकुट्ट येतो. तुम्ही घरी गेल्यानंतर आता कधी पण टाका विठ्ठल काळे, तुम्हाला हिरो म्हणून तो कसा दिसेल. म्हणजे मला प्रामाणिकपणे सांगायचं की आयुष्यामध्ये तुमची परिस्थिती, एखादा बऱ्याचदा कारण सांगतो की मला फार मोठा झाला असतो, मला फार शिकायचं, पण माझी परिस्थिती गरिबीची. गरिबी तुमची परिस्थिती तुमच्या आड जर येत असेल तर मी आज प्रामाणिकपणे छाती ठोकून तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच मोठे होऊ शकत नाही. ज्या माणसांनी परिस्थितीचं भांडवल केलं ती माणसं आयुष्यात कधीच मोठी होऊ शकत नाही, हे माझं प्रामाणिक विधान आहे. पण ज्यांनी आपली परिस्थिती बाजूला ठेवून, परिस्थिती आणि गुणवत्ता या विरुद्ध बाजूच्या 2 गोष्टी आहे. तुम्हाला जर मोठं बनायचं असेल, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, परिस्थितीचं भांडवल करून तुम्हाला कधी अजिबात जमू शकत नाही. आयुष्यात मोठं जर व्हायचं असेल तर स्वप्न आणि कष्ट यांना जर प्रामाणिकपणे जोड दिली तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठे होऊ शकता, नाही तर अदरवाईज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठे होऊ शकत नाही. मग याच्या पलीकडे जाऊन आम्ही आमच्या आयुष्याचा विचार करतो की मग आमच्या आयुष्यात जर आम्हाला पुढे जायचंय तर नेमकी आम्हाला काय केलं पाहिजे. मग मी म्हणणार एखाद्याने फक्त प्रचंड अभ्यास करा, व भाषणामध्ये गेलं तर आम्ही नेहमी सांगत असतो की प्रचंड कष्ट करा, जे पडवून ते काम करा, कुठल्या कामाला लाजू नका, प्रचंड कष्ट करा. नुसतं ऐकून कधी भागत नाही. असंच एका भाषणामध्ये एकाने सांगितलं, अरे प्रचंड कष्ट करा, पडेल ते काम करा, कोणत्या गोष्टीला लाजू नका, कष्ट सदैव करत राहायचं. मुलाने एका भाषण ऐकलं आणि भाषण ऐकल्यानंतर तो भाषणातून बाहेर पडला हॉलमधून आणि समोर बघितलं का घराला आग लागली. आणि घराला आग लागल्यानंतर तो घरामध्ये घुसला आणि एक दिवसांत तो माणूस बाहेर काढायचा. अशी 1 2 3 4 5 10 माणसं बाजूला काढली. त्याला समाधान वाटलं, अरे मी 10 जणांचा प्राण वाचवलाय. पोलीस आले आणि त्या 10 त्याला उचलून घेतलं. म्हणजे चला पोलीस स्टेशनला. म्हणजे अहो मी 10 जणांचे प्राण वाचवलेत. काय? मला माझ्या गुरुने शिकवलंय कष्ट करायचे, प्रत्येकाला मदत करायची, पडण त्या माणसाला मदत करायची, घाबरायचं नाही, कष्ट करायचे तर आयुष्यात मोठे व्हाल. मी 10 जणांना बाहेर काढले, यांना वाचवले, मला दवाखान्यात न्यायचं सोडून तुम्ही मला पोलीस स्टेशनला पुढे घेऊन चाललात. तेव्हा त्या पोलिसांचं असं उत्तर होतं, तुझ्या 10 जणांना बाहेर काढलं ना, ते अग्निशामक दलाची 10च्या 10 माणसं होती, तू त्यांना उचलून बाहेर काढत होता. सांगण्याचं तात्पर्य काय, कुणी काय सांगतंय कुणाच्या हो मध्ये हो करण्यापेक्षा तुम्ही थोडा विचार केला पाहिजे. आपल्याला आत्ताची मुलं सगळी वाढ झाले सर. तुमच्या कालखंडामध्ये तुम्हाला सांगणार कोणीच नव्हतं. कदाचित त्या कालखंडात तुम्हाला कोणी सांगितलं असतं, तुम्ही शिक्षक झाला नसतात, तुम्ही एखाद्या अधिकारी प्रशासकीय अधिकारी फार मोठे झाला असतात, UPSC MPSC तुम्ही सर्वांनी केली असती. पण तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन करायला कोण होतं? माझ्या कालखंडामध्ये आतर सर यांच्यासारखे सगळे शिक्षक होते, म्हणून काहीतरी तरलो. माझ्या घरचं वातावरण संस्कृती इतकी काही उत्तम नव्हती शीतलताई, पण मी ज्यांच्या सान्निध्यात होतो ती माणसं मात्र सोन्यासारखी होती, ती परिसरासारखी होती. म्हणून माझ्या आयुष्याचं सोनं मी कदाचित कोणी म्हणून पण माझ्या आयुष्यात जे सोनं झाले यासारख्या परिसरामुळे झाले. लक्षात ठेवा, यांसारख्या मार्गदर्शन करणारे होते म्हणून माझ्या आयुष्यात सोनं झालं. पण तुम्ही फार भाग्यवान आहात,
तुम्हाला प्रत्येक माणूस इथं मार्गदर्शन करायला टॉपचा माणूस इथे येतोय.